जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता या ठिकाणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय ढोले सर यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पवार साहेब यांचं गेल्या 28 तारखेला विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये शोककळा पसरली. यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित या राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील, पुणे जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे, भरतसेठ शहा, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, अजितदादाविषयी सर्वच नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादा म्हणजे विचाराला असणारा पक्का माणूस, तरुणांच्या गळ्यातील ताईत, तुमचा आमचा प्रत्येकाचा हक्काचा माणूस. उपमुख्यमंत्री जरी असले, या राज्याचे 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले, 6 वेळा, परंतु त्यांची कधी वेळ घ्यावी लागत नव्हती. इंदापूर आणि बारामतीतील तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना कधीही गेले तरी ते उपलब्ध असायचे. असा हा आपला सर्वांचा नेता. शिक्षण क्षेत्रामधील बारकावे त्यांना माहित होते. शेती क्षेत्रातील सर्व सुविधा, शेतकऱ्यांच्या नवीन पीक योजना, शेतकऱ्यासाठी जाणता राजा म्हणून त्यांनी काम केलं. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण असेल, माझ्या लाडक्या बहिणींसाठी प्रति महिना 1,500 रुपयाचा असेल, अशा अनेक लोकांच्या उपयोगी योजना दादांनी केल्या. दादाचं जाणं हे आजही आपल्या मनाला पटत नाही, परंतु नियतीचा खेळ आहे. जन्म म्हटलं की मृत्यू आला, परंतु असं जाणं आजही प्रत्येकाच्या मनामध्ये शंकेचं होतं. आणि म्हणून दादा हा प्रत्येक घरातला, प्रत्येकाच्या जीवाभावाचा माणूस झालेला होता. आज दादा गेले, अख्खा महाराष्ट्र हळहळला. नव्हे, या पश्चिम महाराष्ट्राची 50 वर्ष असा नेता होणे नाही अशी अवस्था झालेली आहे. आपण मराठवाडा विदर्भामध्ये जातो, त्या भागाचे रस्ते पहा, त्या भागाचा विकास पहा, परंतु पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे जिल्हा असेल, बारामती इंदापूर तालुका असेल, या भागामध्ये कशा पद्धतीने काम केलं हे आपण पाहिलंय. पाठीमागच्या सरकारमध्ये 99 ते 2014 पर्यंत सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, अजितदादा यांनी एकत्र काम केलं. आणि नंतर सुद्धा दत्तामामा भरणे, अजितदादांनी एकत्र काम केलं. या तालुक्याला मोठमोठ्या योजना दिल्या. उजनीचा मोठा पूल असेल, नीरा नदीवरचे पूल बंधारे असतील, कॉन्क्रीट रस्ते असतील, इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावागावात रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम दादांच्या माध्यमातून आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केलं. हे काम करत असताना सर्व गोरगरीब जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं काम अजितदादांनी केलं. सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. असा हा नेता आपल्याला सोडून गेला. त्यांचे किती गुण गावू आहेत ते आपल्याला कितीही वेळ मिळाला तरी त्यांच्याविषयी माहिती, त्यांच्याविषयीची आपुलकी, प्रेम आपण सांगू शकतो. परंतु यापैकी 24 उमेदवार हे अजितदादांच्या सांगण्यावरून निवडले गेले आणि त्यांना उमेदवारी दिली. सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो, दादांचे विचार तळागाळामध्ये न्यायचे. दादांनी केलेली संकल्पना, मनोकामना आपल्याला पूर्ण करायचे. ही मनोकामना पूर्ण करत असताना कोणत्याही जाती धर्माचा, पक्षाचा आडसर न करता आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हाच्या समोर बटन दाबण्याची इच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. दादांचे विचार, जिल्हा परिषदेची उमेदवारी अजितदादा यांच्या माध्यमातून या नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली मिळाली. मी सर्व गावातील जे प्रमुख आहेत, लाखेवाडी गणातील सर्व प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांना या ठिकाणी ग्वाही देतो
की येणाऱ्या भविष्य काळामध्ये अजितदादांचे विचार व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांना एकत्रित घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्याचं काम मी या माध्यमातून करेन. हे आपल्याला सोडून गेलं ही खंत संपूर्ण महाराष्ट्राला लागली. लहान मुलांपासून ज्यांना ज्यांना दादा ओळखत होते, मुलं त्यांना ओळखत होते, महिला ज्या ओळखत होत्या, या इंदापूर तालुक्यातला तर एकही माणूस नाही की अजित दादाला ओळखत नाही असा. प्रत्येकाच्या घरामध्ये काय लोकांनी जिथल्या तिथं कामं सोडली, एक दोन तास शांत बसले, टीव्ही पाहिला, कुणाच्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि खऱ्या अर्थानं हा फक्त इंदापूर तालुका, पुणे जिल्हा नाही, संपूर्ण महाराष्ट्राला हवा असणारं नेतृत्व आपल्याला 28 तारखेला सोडून गेलं. सोडून जाण्यापूर्वी 4-5 दिवस अगोदर ज्यावेळेस बारामतीला कृषी प्रदर्शन होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी पवार साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर काम करणारे पक्षाचे अध्यक्ष असतील, माझे अध्यक्ष असतील, सुप्रियाताई असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, या सर्वांना बोलवून घेतलं होतं आणि त्यानंतर दादांना बोलवून घेतलं आणि दादांना त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. त्यांची काय चर्चा झाली असेल. त्यानंतर पुणे जिल्ह्यातले सर्व तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना दादांनी पुण्यामध्ये बोलवलं. आम्ही 10-12 जण त्या ठिकाणी गेलो होतो. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जे दादांचा नेहमी चेहरा होता असा काय आम्हाला जाणवला नाही. दादांच्या चेहऱ्यावरती काहीतरी टेन्शन आहे असं आम्हाला बसल्या जाणवलं. त्यानंतर दादांनी सांगायला सुरुवात केली. साहेबांनी बोलवलं, साहेबांनी असं सांगितलंय आणि आता आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. या कार्यकर्त्यांची, हर्षभाऊ या सगळ्यांची चर्चा झाली आणि महाराष्ट्रामध्ये एक येणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगितलं आणि चेहऱ्यावरती त्यांच्या पाहिल्यानंतर आमच्यापैकी प्रतापबाबा पाटील म्हणले, दादा जर असं घडत असेल, तुम्ही साहेब एकत्र येत असतील तर आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही, आम्ही कुठेही मागे पुढे सरायला तयार आहे इंदापूर तालुक्याच्या उमेदवारीसाठी. आणि तसं सांगितल्यानंतर चर्चा होऊन 2 दिवसामध्ये उमेदवाऱ्या जाहीर केल्या. महागारचा दिवस झाला आणि दुसऱ्याच दिवशी महागार घेतल्यानंतर 28 तारखेला दादांचं दुःख निधन झालं. या परिसराला ओळखणारा, पाण्याची माहिती असणारा, शेतीची माहिती असणारा, दुधाची माहिती असणारा, शेतीमध्ये कुठली पिकं केल्यानंतर काय फायदा होतो हे माहिती असणारा, प्रत्येक गोष्टीत माहिती असणारा, महिलांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न हा सोडवणारा, आम्हाला हवासा वाटणारा नेता आज आपल्याला सोडून गेलाय मित्रांनो. पण जाण्यापूर्वी त्यांनी एक गोष्ट त्या ठिकाणी भावना आणि या ठिकाणी दत्ता मामाला सांगितली की तुम्ही एकत्र येत आहे, पण ह्या 24ची 24 सीट येणं गरजेचं आहे. हा शब्द उद्याच्या निवडणुकीमध्ये दादांचा पाळायचा आहे आपल्याला मित्रांनो. एवढंच या ठिकाणी मला बोलायचंय. टाळ्यानं नका वाजवू. आज आपण श्रद्धांजली वाहतोय. जो दादांचा शब्द पाळणार नाही तो कार्यकर्ताच नाही, जो दादांचा शब्द पाळणार नाही तो शेतकरीच नाही. ज्या दादांनी पाणी आणा म्हणलं तर पाणी सोडलेलं आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. दुधाचे काय प्रश्न असतील तर ते सोडवले. कर्जमाफीला दादांना मदत केली की तिथं महिला भगिनी बसले. अर्थमंत्री दादा होते, त्यामुळे आज महिन्याला आपल्याला 1,500 रुपये मिळतात हे सुद्धा गावागावात सांगितलं पाहिजे. आणि सर्व उपकार असणारा
बारामती नंतर जर जास्त उपकार असतील तर हे इंदापूर तालुक्यावरती दादांचा असतील आणि मला सुद्धा घडवण्यामध्ये दादाचाच हात आहे. बँकेला निवडून देताना मला दादाने उभा केला, मी बँकेला निवडून आलो. सुरुवातीला भावांचा असेल जिल्हा परिषद सदस्य झालतो, मोठे भाऊ असतील, पण जिल्हा बँकेवरती आज मी 17-18 वर्ष काम करतोय. तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील आम्ही पक्ष कुठली पार्टी काय जात पात न बघता आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. दादांच्या शिकवणीला आम्ही चालणारे कार्यकर्ते आहेत. तर माझी या परिसरातील कार्यकर्त्यांना विनंती करायसारखी, ढोले सारख्या आमच्या सरांना या ठिकाणी दादांनी उमेदवारी दिली, भाऊंनी उमेदवारी दिली, मामांनी उमेदवारी दिली आणि दादानं सांगितल्याशिवाय यांनी उमेदवारी दिली नाही, साहेबांनी सांगितल्याशिवाय यांना उमेदवारी दिली नाही. हे सगळे सांगितल्यामुळेच या दोन्ही उमेदवार ढोले सर असतील, त्याप्रमाणे पंचायत समितीच्या विमल काळेताई असतील, या दोघांनाही उमेदवारी 124 मध्ये त्यांची नावं दादांनीच दिलेली आहेत. तर मित्रांनो, उद्याच्या निवडणुकीमध्ये दादांना उमेदवारी दिलेला याला कुठेही धक्का लागता कामा नये, हे तुमची जबाबदारी आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. जी कामं असतील ती कामं तर आपली होतीलच.